आता एक ब्रेकिंग न्यूज येते धाराशिवच्या उमरगा परिसरातनं पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास उमरगा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दापका गावाजवळ एका थांबलेल्या बंद पडलेली बलेनो गाडीनं पेट घेतल्यानं गाडीतील 57 वर्षीय शिक्षक जळून खाक झाल्याची घटना दिनांक 1 जून रोजी पहाटे घडली। गाडी नंबर TS 05 EZ 7839 असा हा गाडीचा नंबर असून गाडीमध्ये 3 व्यक्ती प्रवास करत होते अशी माहिती प्राप्त झाली। सदर गाडी ही शिर्डीला गेली होती। शिर्डीनंतर छत्रपती संभाजीनगर ते हैदराबादकडे ते जात होते। हैदराबाद इथं जात असताना उमरगा तालुक्यातील दापका गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर सदर गाडी खराब झाल्यानं गाडी बंद पडली। त्यानंतर गाडीतील 2 जण गाडीबाहेर आले। त्यापैकी एक व्यक्ती गाडीमागे गाडीचं काही काम करत झोपी गेला, तर दुसरा जवळच्या पेट्रोल पंपावर मेकॅनिकच्या शोधात गेला आणि तिसरा व्यक्ती मात्र हा गाडीतच होता अशी प्राथमिक स्वरूपामध्ये माहिती समोर येते। इतक्यात गाडीनं अचानक पेट घेतला आणि गाडीतील व्यक्ती गाडीसोबत जळून खाक झाली अशी माहिती समोर येते। मयत व्यक्तीचं नाव सुरेश कुमार रंगैया पेंटवल्ली, वय 57 वर्ष, व्यवसायानं शिक्षक असलेला व्यक्ती हा जळून खाक झालाय। फ्लॅट नंबर 26 महालक्ष्मी अपार्टमेंट, विर्यालगुड रोड, जिल्हा नालगोंडा येथील हा मयत व्यक्ती होता। यामध्ये कार्तिक नागय्या कोंडा वय 31 वर्ष हा गाडी चालक होता, तर नारायण विजयकुमार वय 45 वर्ष हा सरूनगर हैदराबाद येथे असून मंदिरात पुजारी असल्याबाबतची माहिती समोर येते। पण गाडीला आग नेमकी कशामुळे लागली, बंद पडलेल्या गाडीनं पेट घेण्याचं कारण काय, गाडीत आग लागल्यावर गाडीतील व्यक्ती गाडीबाहेर येण्याचा स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही, गाडीला आग लागत असताना गाडीबाहेर असलेल्या व्यक्तीने गाडीतील व्यक्तीला गाडीबाहेर काढण्यात असमर्थ का ठरले असावे, असे एक ना अनेक संशयास्पद प्रश्न परिसरातील नागरिक तथा ग्रामस्थांमध्ये कुजबूज होताना दिसून येते। घटनास्थळी उमरगा पोलीस प्रशासन तत्परतेने दाखल झाले आणि घटनेची पूर्ण हकीकत त्यांनी प्राप्त केली। त्याप्रमाणे पोलीस अधिकारी तिथं ही माहिती घेताना दिसून आले। DYSP सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, API तायवाडे, PSI गजानन पुंजरवाड, तसंच विष्णू मुंडे, विशाल कांबळे, विनोद मोरे, बंडू सरवदे आणि इतर पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी सखोल चौकशी करताना दिसून आले।